महिन्याभरातील साऱ्या भयानक घटनांच्या मालिकांचा क्लेशकारी विस्फोट घडवून आणणारी ठिणगीच होती ती वाट. त्या अपशकुनी दुपारी याच वाटेने आम्ही सर्वात प्रथम त्या झपाटलेल्या वाड्यात आलो होतो. कित्येक दिवसांनी मी निवांत सोनेरी सकाळ पाहिली नव्हती. साऱ्या सुखांची, नातेबंधांच्या दोरीची, लक्तरे झालेल्या मनाला एका आश्वासक किरणाची गरज भासत होती. आज तो वाडा सोडता सारे भोग संपलेत. माझ्या डोळ्यांनी हळूवार झापडं पांघरली. पण मध्यरात्री 2च्या सुमारास माझे सारे शरीर भीतीने थरथरतच जागे झाले. मनापुढची सोनेरी सकाळची स्वप्न निखळून पुन्हा त्याच भीतीच्या गर्द काळ्या ढगात मी घेरला गेलो. अजूनही जंगलात रात्रीचा गडद अंधारच होता, पण शिपाई मला गदगदून जागा करत होता. साहेबांनू, उठा, उठा लवकर. मी पुरता भानावर आलेलो नव्हतो, पण जणू आतल्या अंतःकरणाने आज्ञा मानल्यासारखा मी खाडकन उठून बसलो. डोळे उघडता समोर शिपायाच्या चेहऱ्यावर जो भीषण थरार होता, त्या भीतीला सामोरे जायला माझेही शरीर ताठरले. वाघाच्या सावलीने हरणाचे कान टवकारावेत, अगदी तसेच. उठा, उठा साहेबांनू, तुमची राधिकाबाई. त्यांचे डोळे तर सताड उघडे होते, पण चालत कशा होत्या त्या? भारावल्या गत. ह्या ऑफिसचा बंद दार उलट्या बाजूक ढकलून उचकटवल्यानी आताच 2 मिनिटं झाली. वाड्याकडे गेल्या आहात. साहेबांनू, धावा लवकर, तुमची लेक लय भेरकाटली आ. अरे परमेश्वरा, या मुलीला काय हे नको ते धाडस सुचले. आम्ही कंदील टॉर्च हातात घेतले. कुठे असेल माझी पोर? वाड्यात पोहोचली तर सुखरूप तर असेल ना? मी मनाशी पुटपुटतच वाड्याकडे जाणाऱ्या त्या वाटेवर धाव घेतली आणि अचानक माझ्या मनाने कच खाल्ली. कालच वहिनीने वाड्यात जे करून घेतले आणि लगेचच त्याच रात्री ही मुलगी ही तिथेच निघाली आहे. ईश्वरा, तीच म्हातारी माझ्या मुलीला नको दिसू दे रे. ह्या म्हातारीनेच तिला बोलावून घेतल्यासारखी राधिका ओढली गेली होती वाड्याकडे. पूर्णपणे भेदरलेले माझे मन केवळ एकाच आशेवर उभे राहू शकत होते की या अंधाऱ्या वाटेवर कुठे ना कुठे नक्कीच आपली राधिका सापडेल. त्या भयानक वाड्यावर पोहोचताच मी आणि तो शिपाई दोघांनी आपापल्या भीतीच्या गोळ्यावर मात करत अगदी हैदोसच घातला. राधिकाच्या नावाने आरडाओरड करून रिकाम्या वाड्यात लाठ्या काठ्या आपटू लागलो. वाड्याचा वासानवास दणाणला. वाड्याच्या भोवतालचा सारा परिसर आम्ही पिंजून काढला. पुन्हा आल्या पावली माघारी फिरलो, याच आशेवर की राधिका ऑफिसमध्ये येऊन सुखरूप झोपली तर नाही ना. पण ती परत आलीच नव्हती. आम्ही हार न मानता पुन्हा एकदा वाडा गाठला, पण व्यर्थ. अखेरीस वाड्याच्या मागच्या अंगाला असलेल्या त्या विहिरीजवळ जाऊन सुन्न मनाने मी तिथेच स्थिर उभा राहिलो. एव्हाना पहाटेचं तांबडं फुटू लागण्याची वेळही जवळ आली होती. मी मानसिक थकव्याने आणि धक्क्याने मध्येच अर्धवट निद्रेत जात होतो आणि तेव्हाच समोर विहिरीजवळ अचानकच मला आमचा आदेश दिसला. छातीत धसवून मी जागा झालो. मात्र पुन्हा माझा आदेश पाहण्यासाठी मी त्याच अर्धनिद्रेत जाण्याची वाट पाहू लागलो. अचानकच मी पुन्हा त्याची स्पष्ट छबी बघितली. यावेळी तो हसत खिदळतच वाड्याच्या भिंतीआड धावला. मी देखील त्याच अर्धनिद्रेत आदेशच्या मागावर वाड्याच्या दर्शनी भागात पोहोचलो. आदेश अजूनही मला दिसत होता. खिदळतच तो वाड्याच्या दारात शिरला. मीही अगदी भारावल्यासारखाच वाड्यात धाव घेतली आणि अचानकच माझ्या अगदी चेहऱ्याच्या समोर एक विचकट अशी किंकाळी फुटली. माझ्या शरीराचा रोमरोम भयकंपित करणारी भयानक चेहऱ्याची एक म्हातारी माझ्यावर धावून आली. मी भीतीने भली मोठी आरोळी ठोकली. माझ्या आवाजात त्या म्हातारीची विचकट किंकाळी विरून गेली. माझ्याच ओरडण्याने मी पूर्णपणे भानावर आलो. माझे डोळे तर मघापासून पूर्ण वेळ उघडेच आहेत, पण मग मला जे समोर दिसले होते ते काय होते? शरीरात परत आलेले देहभान माझ्या हृदयाची अनियंत्रित धडधड पाहून थबकले. जणू मला स्वतःलाच पूर्ववत माणसात आणणे माझ्या हाताबाहेर होऊन गेले होते. त्या वाड्याच्या भकास भिंतीकडे मी मनात रोष धरून बघत राहिलो. तेवढ्यातच थापा टाकून फुललेल्या आवाजातच ओरडतच शिपाई वाड्यावर येऊन पोहोचला. साहेबांनू, चला लवकर, राधिका सापडल्या. माझ्यासाठी तर त्या शब्दांनी आजूबाजूचे वातावरणच उजळून निघाले. माझी मुलगी ठीक तर आहे ना? ती कुठे हरवली होती रात्रभर? माझ्या या प्रश्नांवर शिपाई मात्र धक्का लागल्यासारखा डोळे फाडून मलाच एकटक पाहत राहिला. साहेबांनू, तुमची पोर परत नाही येऊ. झोटीन झाल्या हत्या. गावात घुसून थैसर माडावर चढतात. मी तर अजून संभ्रमातच होतो. माझ्या कानांनी जे ऐकले त्याचे कल्पनाचित्र उभे करणेच मला अवजड जात होते. आमची राधिका तर किती साधीभोळी मुलगी आहे. मग हे गावामध्ये घुसखोरी,
माडावर चढणे, काय आहे हे? कोण करतं हे प्रताप? राधिका सापडली म्हणून मी समाधानी होतो. तेव्हा शांत चित्ताने मी शिपायाला विचारले, अरे नीट सांग, काय झालं आहे राधिकाला? साहेबांनो, राधिकाताई कोणाकच आवरल्या जात नाहीत. गावात सगळी लोक त्यांकाच हाडाळ समजून त्यांच्यावर दगडी मारतात. चला लवकर. ह्योच प्रकार गाववाल्यांनी माझ्या लहानपणीव केल्यानी राधिकाताई करततच तशा. सारे गाववाले भ्यायले हत. कसलो आधार न घेता सरसर नारळाच्या झाडावर चढतात. आणि हा, माडावर ते 2 चोचींची गरुडा येतात ना, झावळ्यांवर बसूक, त्यांच्या तर नरडीच धरतात राधिकाताई. म्हणजे ती जनावरा धरतात ना नरडे, अगदी तशाच राधिकाताई दातांनी गरुडा पकडतात. माझ्या पोटात भीतीने खोल खड्डा पडला होता. गावकरी राधिकाला दगडांनी मारतील म्हणून मी घाबरलो होतो. शिपायाला अक्षरशः हाताने ओढतच म्हटले, चल मग दाखव लवकर. आम्ही त्या गावाकडे धाव घेतली. गाव बराचसा ओस वाटत होता, कारण बरेचसे गावकरी राधिकाच्या मागावर होते, तिला चेटकीन समजून मारायला. आम्हाला दूर गावात गावकऱ्यांचा कल्लोळ ऐकू आला. आम्ही दोघे पायात हत्तीच्या बळाने त्या जागेकडे धावलो. तिथे एकाच माडाभोवती गावगोळा झाला होता. बिचारी राधिका निपचित पडली होती. तिच्या तोंडात पक्ष्यांची पिसे मात्र होती. म्हणजे हा शिपाई सांगत होता ते खरे होते की काय? राधिका खरंच माडावर सरसर चढत होती. बिचारीला दगड मारून घायाळ केले होते गावकऱ्यांनी. पण ते एवढ्यावरच थांबणारे नव्हते. आम्ही वेळेवर आलो नसतो तर ती आम्हाला कधीच पाहता आली नसती. मी राधिकाजवळ धावत जाऊन तिला कवटाळले. गावकऱ्यांना हातानेच विनवत मी याचना करू लागलो, माझ्या मुलीच्या आयुष्याचा दान मला द्या. मी केविलवाण्या सुरात रडू लागलो, नका मारू, नका मारू बिचारीला. आपण भूत उतरवू तिचे. भूत आहे तिच्या अंगात, बाकी काही नाही. आम्हाला मदत करा. शहरात असताना आमची राधिका फारच साधी सरळ मुलगी होती. प्लीज प्लीज वाचवा तिला. इथे आल्यावरच तिच्या मानगुटीवर काहीतरी बसले आहे. ती स्वतः मात्र अशी नाही, फार साधी आहे, तुमच्या मुलांसारखीच आहे. प्लीज मदत करा हे भूत उतरवायला. आम्ही आजच शहरात परत जातो. एव्हाना गावकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मी देखील त्यांचीच भूताखेत्यांची भाषा करू लागलो होतो. मी अजूनही गावकऱ्यांच्या उपायांवर विश्वास ठेवू इच्छित नव्हतो, पण मला गावकऱ्यांना हे पटवून देणे फार गरजेचे होते की आमची जगण्याची धडपड सर्वस्वी गावकऱ्यांवरच विसंबून आहे. मी कळकळीची विनंती केली, गावकऱ्यांच्या हातापाया पडलो. तिला मदत करा, भूतबाधाच आहे तिला. तुम्हाला हवे तेवढे पैसे, दागिने, सगळं काही मिळेल. मी गावकऱ्यांची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांच्याशी हात मिळवू करू पाहत होतो. तेव्हा गावकऱ्यांतील एक तरुण पुढे झाला. एखाद्या सुशिक्षित माणसाच्या शुद्ध भाषेत माझ्यासोबत तो बोलू लागला. मला त्या गावकऱ्यांच्या घोळक्यात तो एकटाच नवीन विचारांचा, शहरात वाढलेला मुलगा जाणवला. अहो साहेब, तुम्ही या फंदात पडूच नका, नाहीतर तिच्यासोबत गाववाले तुम्हालाही दगड मारून ठार करतील. तुमच्या मुलीला इथेच विसरून जा. साळूने धरले तिला. खूप वर्षांपूर्वी ही साळू इथे गावात आली होती. या माझ्या गावकऱ्यांना साळूवर एकच उपाय येतो, पण तुम्ही आताच पळा इथून. आमचा मांत्रिक फार तर तुमचे वनविभाग कार्यालय मंत्रून देईल, पण साळूला धडा शिकवायलाच हवा. त्याच्या या वाक्याने सारा गाव जणू पेटूनच उठला. हलकल्लोळ माजवत गावकरी द्वेषाने गर्जना करू लागले. मी मात्र गावकऱ्यांचा हा अवतार ओळखून भीतीने गर्भगळीत झालो. मी राधिकाकडे एकवार पाहिले. एव्हाना निश्चित पडलेल्या राधिकामध्ये अचानकच हालचाल जाणवली. जागोजागी जखमी शरीर आणि तोंडाला चिकटलेली पक्ष्यांची पिसे. पण त्याही अवस्थेत ती उठायचा प्रयत्न करू लागली. पण त्याही प्रसंगात मी माझ्या मुलीच्या नजरेस नजर मिळवून शांत स्मित केले, विश्वास दिला. बाळ, मी आलो आहे. पण राधिका जणू शुद्धीतच नव्हती. तिने मला न ओळखल्यासारखं दुर्लक्ष केलं, किंवा बहुधा ती जाणून बुजून मला टाळू लागली होती. माणसांच्या दृष्टीआड एखाद्या ओंगाळवाण्या दुनियेत शिरल्याप्रमाणे, एखाद्या पिशाच्या प्रमाणे माझी पोर काहीतरी शोधत होती. पक्ष्यांच्या रक्ताचा, पिसांच्या दुर्गंधीचा वास काढत होती. आणि तिला जे हवे होते तिने शोधताच राधिका झेपावली. जवळच पडलेला गरुड पक्षी राधिकाने दातांमध्ये आवळला. एवढ्या मोठ्या पक्षाने जीवाच्या आकांताने जोरदार चित्कार केला. मात्र आज माझ्या राधिकाच्या मनावर काडीचाही परिणाम होत नव्हता. ना त्या गरुडावर तिने किंचितही दया दाखवली, ना तिला एवढ्या मोठ्या चोचीची भीती वाटली. पण यामुळे गावकऱ्यांचे हात मात्र सरसावले. त्यांच्या दृष्टीने राधिका त्या साळूआजीचेच रूप धारण करत होती. गावकऱ्यांनी दगड उचलले. राधिकाही साऱ्या गावकऱ्यांना धाक दाखवण्यासाठी जनावरासारखी गुरगुरली. चित्त्याच्या ताकदीने गावाबाहेरच्या त्या वाड्याच्या दिशेने धावत गेली. गावकऱ्यांनी दगडाचा वर्षाव केला, पण तिच्या शरीरात भलतंच बळ होतं. तिच्या मागे गावाबाहेर येण्याचे धाडस इतर कुणीही केले नाही. पण मी आणि शिपाई मात्र धावत वाड्यावर येऊन पोहोचलो. वर पहिल्या माळ्यावरून गुरगुरण्याचे आवाज येत होते. आम्ही अगदी अक्षरशः श्वास रोखून धडधड गळ्यापर्यंत येस्तोड धावलो.
समोरचे दृश्य फारच हिंस्र होते. माळ्यावर राधिकाने रात्रभरात 12 ते 15 मोठाले गरुड गोळा करून ठेवले होते. जखमी भेदरलेले पक्षी टाहो फोडत कानठळ्या बसवत होते. जीवाच्या आकांताने फडफडत होते. हे काय झालं माझ्या मुलीला? कसली अघोरी विद्या करते ती? भानावर तरी आहे की खरोखर लोक म्हणतात तशी जुन्या काळातल्या त्या कुण्या साळू चेटकिणीची तंत्रविद्या राधिकाच्या मानकुटीवर बसली की काय? तसे असेल तर आताच तिला जागं करायला हवं, वेळ राखूनच, नाहीतर ह्याची पोर जायला नको. आम्ही वेळ न दडवता राधिकाला पकडण्याचा प्रयत्न करू लागलो. शिपायाने लपून विजेच्या वेगात राधिकाचे हातपाय पाठी आवळून धरले. शिपायाच्या धाडसामुळे मीही अंगात बळ आणून तिचे डोके गच्च पकडायला धजावलो. कानशिलानं सहन होईल एवढा दाब देत राधिकाचा हिंस्र उन्माद मी शांत करत होतो. पण तिचे ते कचाकचा वाजणारे दात, जर आमच्यापैकी एकाची ही पकड चुकून ढिली पडली असती तरी नक्कीच आमचा लचकाच तोडला असता राधिकाने. आम्हाला कळून चुकले की या वाड्यात राहून राधिका शांत होणाऱ्यातली नव्हती. मीही शिपायाला इशाऱ्यानेच खुणावले की कसेही झाले तरी राधिकाला खाली वाड्याबाहेर काढायलाच हवे. दिशा बदलून चढदिशी मी राधिकाला पायांपाशी गच्च आवळून धरलं. दोघांनी राधिकाला उचलून वाड्याबाहेर आणलं. हिसके देणारे तिचे ते शरीर, तिचे ते भयानक गुरगुरणे, चावायला केलेले तिने हल्ले, सारे जीवाच्या ताकदीने सहन करत आम्ही वाड्याबाहेर आलो. बाहेरच्या लख्ख किरणात राधिका हळूहळू शांत होऊ लागली. तिचे गुरगुरणे कमी झाले. उगीच निष्कारण ध्येय असलेल्या जनावराप्रमाणे तिच्यातले ते भयानक रूप आता उतरले होते आणि राधिका निश्चित जमिनीवर पडली. बिचारी इवल्याशा ताकदीच्या माझ्या मुलीने गेल्या काही तासांत किती काय सहन केले होते. मी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. तिलाही जणू तो जाणवल्यासारखाच वाटला. तिने त्या बेशुद्ध अवस्थेतही माझ्या हाताच्या स्पर्शाने एक सुखाचा दीर्घ श्वास घेतला. राधिकाला पाठीवर लादून मी स्वतः तिला वनविभाग कार्यालयाकडे घेऊन निघालो. तिथे पोहोचता शिपायाने उताराच्या नावाखाली राधिकाच्या कपाळावर अख्खी 4 लिंबे पिळली. बराच काळ लोटला. हळूहळू रात्र उतरू लागताच राधिका पूर्ण शुद्धीत आली. तिने आमच्याकडे पाहून मंद स्मित केले. असे काय बघताय बाबा? माझ्या मुलीची ती हाक ऐकून माझे काळीच हेलकावले. डोळे पाण्याने गदगदले. शिपायाने तिला भीत भीतच तिरकस प्रश्न केला. राधिका ताई, आज दिवसभर झोपूनशा काढला असता? सकाळी माडावर लय गरुडा इली होती, 2 चोचींची. राधिका आणि शिपायाची बऱ्यापैकी गट्टी जुळायची. ती नेहमी वाड्याबाहेरच पक्ष्यांचे निरीक्षण करण्यातच दंग असे. त्यामुळे शिपायालाही राधिकाचे त्या 2 चोचींच्या गरुडांविषयीचे कुतूहल ठाऊक होते. पण राधिकाच्या शांत चेहऱ्यावरचे हसरे भाव आम्हाला तरी हेच सांगत होते की राधिका सकाळचे सगळे काही विसरली होती. शरीरावरचे व्रण, मुकामार यांच्या वेदना सहन करत राधिका उठली. तिने स्वतःच आम्हाला प्रश्न विचारला. हे एवढं का ठणकते अंग? मी रात्री एवढी कुठे आपटले? या ऑफिसमध्येच पडल्या पडल्या. आता तिच्या प्रश्नावर काय सांगणार होतो आम्ही? आम्हालाच नीटसे काही कळले नव्हते. फक्त जीवावर आले ते थोडक्यात निभावले होते. मी ठरवले, उद्या सकाळी उठलो की तडक राजीनामा ऑफिसमध्ये सोडून घर गाठायचे. भले तो वाचायला कुणी येथे येऊ अथवा ना येऊ. सकाळ उजाडताच एकदा शेवटचे त्या वाड्यात घुसण्याची मी हिंमत दाखवली. घरात भांडी कुंडी तशीच पडली होती. अप्पांच्या पोथ्यांपासून सारिका, आदेश दोघांच्या आठवणी गोळा करू लागलो. आदेशचे एक एक विखुरलेले कपडे, पाठीवरचे दप्तर सारे एकत्र एका ठिकाणी गोळा केले. आदेशच्या त्या इवल्याशा स्कूल बॅगेत चित्रांचे कागद आकाराने मावत नव्हते. त्यामुळे बॅगेची झीप व्यवस्थित बंद करता येत नव्हती. मी सुन्न मनाने त्याची ती सारी चित्रे हातात धरून उचलली. बागुल बुवा, आंब्याचो मोहोर केलो करपान, चिंचा कोरा खाऊन आंबटवाण, साळून शिजवल्यान हत्तीचो कान, घास भरवून केल्यान लाल लाल त्वाण. आंब्याचो मोहोर केलो करपान, चिंचा कोरा खाऊन आंबटवाण, साळून शिजव